छुट्टी शब्द सुनते ही सब कुछ अचानक अच्छा लगने लगा। छुट्टी कितना मस्त शब्द है, छुट्टी। वाह, छुट्टी। ओहो, जिसने भी ये छुट्टी का आविष्कार किया है उसको जितना आशीर्वाद दे उतना कम है। तर स्वागत आहे तुमचं आजच्या या सुट्टीच्या व्लॉगमध्ये। आता सुट्टी म्हणली की सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे रविवार, आणि नियमानुसार संडे हवया मंडे, रोज खावा अंडी असं जरी लोक म्हणत असले तर मी बऱ्याच वर्ष पुण्यात राहिल्या असल्या कारणानं नियमांना अंड्यांवर बसवून अंड्यांऐवजी मिसळ खायला निघालो। मुंबईतल्या काही अति फेमस लोकांनी सांगितल्यानुसार ठाण्यातली फेमस मामलेदार मिसळ खायला मी ऑफकोर्स ठाण्यात झालो, पण पार्किंगची कमतरता बघून जवळच कल्याणला गाडी लावून मी परत मामलेदारांच्या दाराशी आलो, पण ते दार मामलेदारांचं नव्हतेच। माझ्यासारख्या बऱ्याच दार चुकलेल्या लोकांना योग्य दार दाखवण्याची जबाबदारी मामलेनी 1952 पासून काही लोकांच्या डोक्यावरती दिली होती। मग हळूहळू सगळा मामला माझ्या लक्षात आला की मामलेंचं दाखवायचं दार वेगळं आणि खायचं दार वेगळं आहे। मी खायच्या दारातून आत शिरलो आणि आत येताच मला कळालं की मामलेंचं फक्त दारच मोठं आहे। मी त्यांना एक प्लेट मिसळीची ऑर्डर दिली आणि त्यांनी मला एक वाटी मिसळ आणून दिली। आता ती वाटी बघून मला माझ्या रूमची आठवण आली। आधीच्या ॲडजस्ट करून राहणाऱ्या फरसाण्यात तिने 2 चमचे घुसवल्यावर त्यांच्या कांद्यालाही हद्दपार करून वाटीच्या बाहेर जावं लागलं। जसा मी पहिला घास घेतला तसं माझ्या तोंडातून शब्द निघाले, पहिला देवाचं समजून मी दुसरा घास घेताच मला कळालं। मग माझ्या डोळ्यासमोर एक बिना वाफेचं इंजिन धावलं आणि तिसऱ्या घासाला मी अभिनय सुरू केला। तसं ठीक आहे, छान, वा मस्त, मस्तच आहे, वा एक नंबर। पुण्यातले नियम आणि मुंबईतल्या खाण्याची चव आपण टाळूही शकत नाही आणि पाळूही शकत नाही। ठाणेकरांनी मुंबईकरांच्या समुद्राची एक लाट कैद करून एका ठिकाणी ठेवून त्याला नाव दिलं होतं तलाव तलाव तलाव। या तलावातली लाट एकदम अवघडून अशी गेली होती, म्हणजे ही अशी। मग या अशा वेळी काय करायचं मला कळत नव्हतं। मग मैंने पूछा चांद से, चांद ने कहा, हायत का पैसे द्यायला तुला? बस बरं तिकडं, ते मागून कोणाकडनं तरी। आता लाजू नको। लाजत्यावरून लक्षात आलं की माणसं जरा निर्लज्जच झाली, उगाच गर्दी करून ठेवली। मग जाता जाता अजून गर्दी वाढवू शकणाऱ्या लोकांना मी हाच संदेश दिला, गप्पी मासे पाळा, लोकसंख्या टाळा। आणि अशा या अनमोल संदेशानंतर ठाणेकरांचा फक्त एवढाच रिप्लाय होता, आणि मग उडता ही फिरू इन हवाओं में कहीं असं म्हणत मी उडालो, म्हणजेच निघालो। पुढं पार्किंगला गाडी लावून मी विचारलं ऑफिस कुठं आहे? ह्या एकटाच माझं पाऊल चुकीचं पडलं, कारण त्या पावलानं असं वाटलं की संडेला पण ऑफिसला येऊन मी लाईनच क्रॉस केली, पण ते तसं नव्हतं, कारण आजचं हे ऑफिस बॉक्स ऑफिस होतं। आणि लगेच पेन्सिल करून मी माझं तिकीट काढलं। आयुष्याच्या वाटेवर आपण कितीही डगमगलो तरी असा रिटेक घ्यायचा आणि परत चालायचं, पण मला चालायचा कंटाळा, म्हणून मी लिफ्टची लिफ्ट घेतली आणि थिएटरच्या फ्लोअरला गेलो। थिएटरमध्ये पोचताच एका साईडला पॉपकॉर्नचा वास आला आणि दुसऱ्या साईडला पॉपकॉर्न 3D दिसायला लागले। आता पुश करणं मला कितीही जड गेलं असलं तरी हलकं होण्यासाठी मला पुश करणं भाग होतं, आणि पुश करून मी आत गेलो आणि हलकं होऊन बाहेर आलो। आणि तर बरेच पिक्चर लागले, गोष्ट आहे तिथं आपली, जसं की हे बघा तुम्ही आपली बातमी जरा पुढे सरकतो, माझं टायगर लागायचं। आणि मग टायगर लागायच्या भीतीनं मी रेड लाईट असणाऱ्या एरियात गेलो। आत गेल्यानंतर मला कळालं की हा एरिया फक्त बघण्यासाठी आहे, आणि मी बघतच राहिलो। बसल्या बसल्या माझे 300 रुपये सुरू झाले। आता तुम्हाला पिक्चरचं नाव बघून असं वाटलं असेल की किती जुना व्लॉग आहे हा, बंटी तेरा साबुन स्लो आहे क्या? तर साबुन स्लो नाही आहे, पण मध्येच मोती सरण्यानं जागा घेतल्यामुळं थोडासा उशीर झाला। आता उशीर झालाच आहे म्हणून मी निघालो आणि पोचलो श्रीमंतांच्या बाजारात, म्हणजेच मॉलमध्ये। इथे तेवढीच माणसं खरेदी करतात जेवढे सबस्क्रायबर असतात, बाकी सगळे फक्त व्ह्यूअर्स। आणि त्यातल्याच एका व्ह्यूअरला हा प्रश्न पडला होता की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू? आणि रमेश बाबूंनी लगेच श्रीला विचारलं, हे श्री, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 चुटकी सिंदूर? श्री म्हणाली, पिन कार्ड सांगते। मग जरा आत जाताच मला काही उन्हाळी कपडे दिसले, पण त्यांचे दर बघितल्यावर तेवढ्यात आपली दिवाळी होईल हे नक्की होतं।
वा भाजीला मस्त पिशवी आता रे भाजी कुठलं घालायची काय की जरा महागच दिसते नंतर बघू डिमांडला धायला मिळते काय करायचं. मग डिमांडच्या शोधात मी वर निघालो. इथेही मामलेदारांनी त्यांचे पाव टाकले होते आणि इथेही त्यांचा मामला बिना दाराचाच होता. इथली गर्दी बघता पुन्हा एकदा तोच संदेश द्यावा वाटतो, गप्पी मासे पाळा लोकसंख्या टाळा. इथल्या खाण्याची किमती बघून माझ्यासारख्या अनेकांनी बाहेर जाण्यासाठी लाईन लावली होती. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी मी इथं आलो आणि कोळी असण्याचा फील घेण्यासाठी मी होडीत चढलो. मला लाईफ ऑफ पायचा फील देण्यासाठी काही उत्साही कलाकार सुद्धा होडीत आले होते, पण त्यांचा पाय चुकीच्या ठिकाणी पडत होता. कशावर हात तू नको लागेल तिथं नाजूक वस्तू आहे. अरे मग कशाला घेऊन फिरतेस ते. आणि मग जसा मी गेलो आत तसं माझ्या समोर आला अचानक भात. आता तुम्हाला वाटलं असेल की कुलकर्णीपासून कुलकर्णी होण्यासाठी मी माझी बंधनं तोडली तर नसतील ना, मोडली तर नसतील ना, एखाद्या बारी सोडली तर नसतील ना. पण तसं नाही आहे, कारण हा होता अगदी अतिसामान्य असा मसाले भात. सांगू खरं सांगू का काय खाल्ले? हा तुम्हाला आणि काय करायचं आहे? हा काय काय का खाय ना तुम्ही आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरं पहिलं म्हणजे फोन उभा करा. हां उभं खाली काय जरा वर कुठे एवढा निघाला खाली पाया काय पडतं वर या. हां वर या सेंटरला आहे. हां आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जावा. आता काय बघताय, झाला व्हिडिओ संपला आहे.